जागृती मोहिमेअंतर्गत इंद मल्टीपर्पज फाउंडेशन अमरावती यांच्यातर्फे जो घेण्यात आला तो कार्यक्रम खरोखरच तुम्ही जर कान लावून ऐकला असेल किंवा लक्षात ठेवला असेल तर तुम्ही तुमच्या माध्यमातून इतर लोकांना सुद्धा जे तिथे उपस्थित नाही त्यांना सांगणं आवश्यक आहे. पण तो मनुष्य नेहमी मला काय आवाज येऊन राहिला काय झालं गावात काय आलं काय नाही हो गावात काही प्रोग्राम काय आला असेल अरे बेन काय फायदा हो गावात काय आलं ते पाहून येतो मी काय कुठं असेल जनजागृती मोहीम अंतर्गत आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना यात सगळे लक्षण द्यायचे लक्षण आणि इतर गोष्टी जर सांगितल्या तर तुम्ही या भारताच्या एक जनजागृती कार्यक्रमाला हातभार लावा अशी मी आशा बाळगते. धन्यवाद. आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमानिमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं ते आदर करतात. धन्यवाद सर. तर गावकरी बंधूंनो, आता तुम्हाला डॉक्टर श्याम देशमुख यांनी योग्यरित्या HIV संदर्भात मार्गदर्शन केलं आहे. तर आता आपल्याला गावाची आणि युवकांची HIV आजारासंदर्भात भूमिका काय आणि त्याची लक्षणं काय हे सांगतो. पहिलं लक्षण सतत वारंवार ताप येणे, कमी जास्त होणे. त्यानंतर अन्नपचनाचा त्रास होणे, वारंवार संडासला जाण्याची गरज भासणे. त्याचबरोबर तोंड येणे आणि पुढे आल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा त्रास होणे. त्याबरोबर मानेमध्ये बगलीमध्ये जांघेमध्ये गाठी येणे आणि त्या गाठींचा आकार वाढणे. तर अशा प्रकारचे लक्षणं काही व्यक्तीमध्ये दिसतात. त्याचबरोबर नाचून येणे, पुरळ येणे. जय हिंद, जय मुक्त भारत. धन्यवाद. फाउंडेशन अमरावतीच्या वतीने HIV जनजागृतीचा हा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो. काप्पा तुम्हाला ताप येते काय? हो ना बाप्पा, उली उली हरदमच येते. पण आप्पा तुम्हाला भूकही नाही लागत ना? हो ना बाबू. आप्पाजी तुमच्या तोंडात फुलं बी येत राहते ना? हो ना बाप्पा. म्हणजे तुम्हाला एक झाला. काही सांगते तिची बहीण पोट्टे. अरे काय सांगतेस म्हणजे? मग अशी त्या साहेबांना जे सांगितलं ना सारस तुम्हाला होते येडच म्हणजे तुम्हाला एक झाला. गोट्या माझ्या दोन्ही पोराचे नंबर आहेत ना तुझ्याजवळ? हा पण काऊन फोन लावते
बरं लवकर गावात निघून या, लवकरात लवकर. अहो ठीक आहे, पण इतकी घाई काय करून राहिले? काही नाही, अरे जेवढं सांगितलं तेवढं करायचं आहे. एक पैसे आणि लवकर करतो, लवकर लवकर करतो. मी कुठे काय झालं वा, काय झालं? येडच झाला नवा, येडच झाला. काय असते हो येडं? लय मोठी बेमारी असते, त्याच्यात माणूस का शकते म्हणते. अरे बाबा रे देवा रामा. पोरायले बोलावून घे ना, काय राहिली, पोरायले बोलावून घे. अरे कायची घाई आहे रे बापा एवढी. बापा रे देवा रामा. दामोदर बुड्याला एड झालं म्हणते. बाबाई त्या दामोदर बुड्याला एड झाला म्हणते. हो ना. हो बोटा भाऊ, मला तर माहित आहे का काय झालं? त्या दामोदर मुलाला एड झाला ना. काय म्हणता? हो असं होय. तरी मी म्हणतो, मला फोन करायला लावला त्यानं, म्हणे गावात लवकरात लवकर पोट्ट्याला बोलून घे म्हणते. मग तुम्ही केला का फोन? केला ना, केला. दोन्ही पोट्टे शहरातून येऊन राहिले. पण राजा बट्ट्या हे चांगलं नाही झालं. हा येडच झाला आणि तेही दामोदर बुड्याले. अरे समजा गाव सोडून दिलं आणि दामोदर बुड्याले धरलं. अरे पण हा दामोदर बुडा या वयात कायले गेला आगीजवाले? अबे सकाळी एड्सवाले आले होते ना. सकाळी एड्सवाले आले आणि दुपारी त्या दामोदर बुड्याला एड्स बी झाला. निशान जवळ आपल्या कंडूंची फुगे ठेवायला पाहिजे, हे अधिकारी सांगत होता ना. पोरायले बोलावलं लवकर बोलावते. बाबा काय झालं, काय झालं बाबा? अरे मी जायच्या पहिले तुमच्या दोघांच्या हिशे वाटण्या करून टाकतो रे बाया बरं. पण काय झालं ते तर सांगा. अरे येडच झाला येडच. काय एड्स काय सर्दी खोकला व्हाय का व्हायले? हा तुम्ही चेकअप बिकअप केलं काय? अरे नाही ना बाबू. मग कशावरून म्हणता एड्स झाला ते? हा चला चला पहिले आपण शहरात जाऊ. हा बरोबर, पिकअप करून घेऊ. चला 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 बाबा. नाही नाही चला चला चला. नाही 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 चला बाबा. पुन्हा वाढा. रोग आला आपल्या देशात, महाभयंकर रोग त्याला एक म्हणतात, महाभयंकर रोग त्याला एक म्हणतात, एक म्हणतात. एक झाला, काही करू. एक झाला, एक झाला, एक झाला, एक झाला. एक झाला, काही करू. एक झाला, कुणाला सांगू. एक झाला, एक झाला, एक झाला, एक झाला. ऐकाजन हो रोग आला आपल्या देशात, महाभयंकर रोग त्याला एड्स म्हणतात. महाभयंकर रोग त्याला एड्स म्हणतात, महाभयंकर रोग त्याला एड्स म्हणतात. एड्स झाला, काही करू. एड्स झाला, कुणाला सांगू. एड्स झाला, एड्स झाला, एड्स झाला, एड्स झाला. अरे पण एड्स झाला कोणाला? दामोदर बुड्याला एड्स झाला, दामोदर बुड्याला एड्स झाला, काय मी करू. एड्स झाला, कुणाला सांगू. एड्स झाला, एड्स झाला, एड्स झाला, एड्स झाला.
दाखवा. ठीक आहे, तुम्हाला तर काही झालेलं नाही काका. कसली शंका वाटते तुम्हाला? गावातले लोक म्हणत होते का येडच झालं अरे नाही काका, तुम्हाला एड्स नाही झालेलं आहे. एड्सची लक्षणे वेगळी असतात. एड्सची जे लक्षणं असतात ते सामान्य रुग्णात सुद्धा दिसू शकतात. हा, उठून बसा काका आता. तुम्हाला एड्सची शंका आहे ना, तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे. तरी तुमच्या शंका समाधानासाठी आपण आमचे एड्सचे समुपदेशक आहेत इथे बसलेले, त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊन घ्या पूर्ण. बसा आता इथे. ठीक आहे पाय बच्ची काय काढते. राम राम काका. आता तुम्ही निश्चिंत मनाने घरी जा. तुम्हाला काही झालेलं नाही आहे. एड्सची तुम्ही चुकीची माहिती ऐकली होती, त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक एड्स झालेला आहे एक प्रकारचा. म्हणून तुम्ही आता न घाबरता घरी जा आणि आनंदात जा. शिवदार बाबा यांना धन्यवाद. म्हटलं होतं तुम्हाला मी.